करतो। माझा मराठाची बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके, 80 अक्षरे रसिके मेळविन। हे सारस्वत ज्यांनी सामान्यांसाठी उघड केलं, किंबहुना ज्यांनी सामाजिक जीवन व्यवस्थित झालं पाहिजे, माणूस व्यवस्थित झाला पाहिजे, नेनावे आपणासी आपण तयानम अध्यात्म, हे प्रत्येकाला ओळखलं पाहिजे, प्रत्येकाला कळालं पाहिजे। यासाठी ज्ञानाची ईश्वरी ज्ञानेश्वरी निर्माण केली। त्या ज्ञानेश्वरांना अभिवादन करतो, वंदन करतो, त्यांच्या समोर नतमस्तक होतो। धर्मयोगी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, तत्वनिष्ठ योगी, या सर्वांचं चिंतन मनन झालं पाहिजे। यासाठी ज्याने ग्रंथ निर्मितीची आज्ञा दिली, ज्याने ग्रंथ निर्मिती करण्यासाठी तो प्रपंच महाराज तोरशेंच्या वरती आदेश दिला, आज्ञा दिली, सुचविलं, असे या ठिकाणी श्रीकृष्ण देशमुख, डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख ब्रह्मयोगी ज्ञानी, त्यांना अभिवादन करतो। खरं तर आजचा दिवस वेगळा आहे। दिप्पाड गजराज असावा, गजराजावर अंबारी असावी आणि अंबारीमध्ये ज्ञानेश्वरी असावी। त्यावेळचा जो आनंद आहे तो आनंद आज मी इथं अनुभवतो आहे। मला कळेना आजचं भाग्य मी काय, म्हणजे काय आयुष्यामध्ये घेऊन आलोय मला कळेना। रोहित महाराज की तुमच्यासारखी जी मंडळी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ अनुभवी, जे न देखे जे ना देखे रवी कवी, ते देखे अनुभवी, तुम्ही अनुभवी सगळी मंडळी, तुम्ही सज्जन मंडळी सगळी, तुम्ही अध्यात्माच्या दिंडीचे वारकरी, टाळकरी, माळकरी सगळे समोर आहात। आणि मला या ठिकाणी तुमच्या समोर बोबडे बोल बोलायची संधी मिळाली, हा ईश्वरी संकेत आहे, ईश्वरी संचित आहे। काय सांगावं, सज्जन हो, मला राहुल लोहारांचा फोन आला। हरिभक्त परायण आमचे नेहमी विठ्ठल रुक्मिणीची पूजा करणारे, त्यांना नैवेद्य देणारे, विठ्ठल रुक्माईचं खाऊ पिऊ नाहू सगळं बघणारे राहुल लोहारांचा मला फोन आला आणि महाराज मला म्हणाले असा असा विषय आहे, अधिक मास आहे, अधिक मासामध्ये आपण वात घालतोय आणि या ठिकाणी राम तोरसे साहेबांचा एका ग्रंथाचं वितरण होणार आहे आणि त्या वितरण प्रसंगी आपण बोलावं। थोडासा गलबोलून गेलो, थोडासा गांगरून गेलो, कारण जो ग्रंथ अजून बघितलेला नाही, ज्या ग्रंथाचं वितरण आहे त्या ग्रंथामध्ये काय आहे माहित नाही, आत काय आहे अजून माहित नाही। राम तोरसे साहेबांना केव्हा तरी या ठिकाणी त्या पाटील गल्लीमध्ये पाहिलेलं होतं, कबीरांच्या त्या मंदिरामध्ये पाहिलेलं होतं, त्यांच्या प्रसादाला जात होतो लहान असताना, बिद्रीला कॉलेजला महाविद्यालयीन जीवनात असताना प्रसादासाठी तुमच्या तिकडे येत होतो, एवढंच काही ते त्यांची माझी ओळख। आणि अशा ओळखीवर त्यांच्या ग्रंथावर या ठिकाणी थोडंसं बोलायचं, थोडासा घाबरलो, गांगरून गेलो आणि मग हरकत नाही म्हणाले ते ग्रंथ देऊया। आणि मंडळी 10-12 दिवसापूर्वी माझ्या हातामध्ये ग्रंथ पडला, हे अनमोल रत्न पडलं। तसा मी पुस्तकाचा वेडाच आहे, पण तरी सुद्धा थोडीशी माझी अडचण झालेली होती, कारण दैनिक पुण्यनगरीनं मला सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचं संपादक पद दिलेलं आहे। आज या ठिकाणी त्या दैनिकाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे। रात्री 1-1:30 वाजता यायचं, दिवसभर या ठिकाणी ह्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात, तरीही ग्रंथाचं वाचन घडलं नाही हे मुद्दामहून कबूल करतो। काल रात्री मी फोन केला महाराजांना, राम तोरसे सरांना, आणि सांगितलं मी असं असं केलेलं आहे, आत्ता समोर घेतलेला आहे ग्रंथ, आता मी बघणार आहे, आता मी चालणार आहे, आता मी नुसता नजरे घालून घालणार आहे। रात्री 1:45 वाजेपर्यंत त्या ग्रंथाचं तुम्हाला दिसेल हे पारायणच झालेलं आहे। या खुणा आहेत, काय त्या ग्रंथामध्ये आहे, तुम्ही जे सर्व्हिसमध्ये सेवेमध्ये असताना फायलीमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी काही सुचवू इच्छित होतात, त्या पद्धतीच्या काही खुणा मी आज करून ठेवलेल्या आहेत। ग्रंथ अप्रतिम आहे, अनमोल आहे, अमूल्य आहे, सारस्वताचं भांडार यामध्ये आलेला आहे। जो कुछ भी इस संसार में है, जो भी अंडर द सन, व्हॉट एव्हर इट इज, ऑल इन्क्लूड इन दिस बुक, या ग्रंथामध्ये सर्व काही आहे, या ग्रंथामध्ये सारं काही आहे। आज मधुकर भोसले साहेब या ठिकाणी, ज्यांना आम्ही आदर्श मानतो पत्रकारितेतील, आणि या सारस्वतांचा मेळा बोलवणं, सारस्वतांना एकत्र करणं, त्यांची मोठ बांधणं, त्यांच्यासाठी काम करणं, लहान मुलांच्यासाठी काम करणं, परिवर्तनासाठी काम करणं, संस्काराची बीज रोवणं, हे सगळं जे करतात ते आज या ठिकाणी आहेत।
आज कीर्तनकार बरीच मंडळी आहेत आणि अशा कीर्तनकारांच्या समोर बोलायचं थोडंसं का असेना मनावर एक दडपण आहे, प्रेशर आहे. काय बोलायचं काय नाही हा सुद्धा एक थोडासा प्रश्न आहे, तरी पण बोलणार आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आजचा महिना हा अधिक मासाचा आहे. मंडळी, अधिक मास दर 32 महिन्याने येणारा हा महिना, तसा हा महिना अस्पृश्यच होता. तसा हा महिना बाजूला गेलेला होता. तसा हा महिना निराशेच्या गर्तेत होता. तसा हा महिना मला कोण किंमत देत नाही, मला कोण विचारत नाही म्हणून रडत होता, कुडत होता, खंत होती, वेदना होती, सलत होती. प्रत्येक महिन्यात देवतांचं काहीतरी आहे. भक्तीचा महिना कुठला तरी आहे, कुठला या ठिकाणी मनोरंजनाचा महिना आहे, कुठला देवदेवतांचा महिना आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण आहे. अधिक महिन्याचं काय? अधिक महिना रुसला कुठला आणि मग भगवान विष्णूंच्याकडे गेला आणि म्हणाला, बाबा माझी अवस्था काय आहे, न घर का ना घाट का. तसं आपण चांद्रवर्ष मानणारी लोक आहोत. चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष दोन या वर्षांमधले फरक जो आहे तो 11 दिवसांचा आहे. आणि या फरकातून तयार झालेला 32 महिन्यानंतरचा हा महिना आहे. हा महिना रडायला लागला, कुडायला लागला आणि मग देवाकडे गेला, भगवान विष्णूंच्याकडे गेला आणि गारानं सांगायला लागला की मला देवा कोण विचारत नाही, माझी किंमत नाही आणि काय नाही. भगवान विष्णूंनी तात्काळ सांगितलं, आजपासून या क्षणापासून तुला अधिक मास तर म्हणतीलच, पण पुरुषोत्तम मास म्हणतील. मी माझं नाव तुला देतो आहे. हा अधिक महिना आहे. या अधिक महिन्यामध्ये काय करावं? या अधिक महिन्यामध्ये खूप काही गोष्टी करता येण्यासारख्या. या अधिक महिन्यामध्ये प्रायश्चित्त करावं, या अधिक महिन्यामध्ये दान करावं, या अधिक महिन्यामध्ये नामस्मरण करावं, या अधिक महिन्यामध्ये पारायण करावं, या अधिक महिन्यामध्ये कीर्तन करावं, प्रवचन करावं, या अधिक महिन्यामध्ये देवाला शरण जावं, देवाजवळ बसावं, देवाजवळ उठावं, देवाच्या सानिध्यात असावं. आता देव मी पुढे येणार आहे, द्वैत अद्वैत देव आणि आमच्या संकल्पना कल्पना. मंडळी, बरं बोलण्यापेक्षा थोडंसं खरं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काही रुचणार आहे, काही पचणार आहे आणि काही टोचणार आहे. तशी मी परवानगी आमच्या काही मंडळींची घेतलेली आहे. बाबांनो, मी जरा टोचणार आहे असंही आहे, कारण आज मी इथं आहे म्हणून टोचणार आहे. मी तिथं असून या ठिकाणी टोचू शकत नाही, बोलू शकत नाही. रोहित महाराजजी आदेशही नाही, अधिकारही नाही. आणि तसं या ग्रंथावर निरूपण करण्याचा मला आज कोणताच अधिकार नाही, नैतिक अधिकार नाही. जोपर्यंत मी ते वाचत नाही, चिंतन करत नाही, मनन करत नाही, पारायण करत नाही, जोपर्यंत काय आहे त्यामध्ये हे बघत नाही, तोपर्यंत या ग्रंथावर बोलायचा मला नैतिक अधिकार नाही. तरी पण चुचित जे आलं, चुचित जे मावलं, जे वरवरचं बघितलं ते बोलण्याचा, ते शेअर करण्याचा, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी आज करणार आहे. खरं तर हा ग्रंथ ज्यावेळी हातात पडला त्यानंतर तो तसाच ग्रंथ घेतला आणि टेबलवर ठेवला. त्यानंतर काही गोष्टी येत झाल्या, राहत झाल्या. टेबलवर फक्त बघायचो, ठेवायचो. एखाद्या दिवशी बघायचं, एखादी पान बघायचं आणि मग ठीक आहे, हरकत नाही. मन लावून एकसारखा वाचन झालं नाही. काल रात्री साधारणतः 1:45ला सुरुवात केली आणि 1:45 पर्यंत वाचत राहिलो. तेही काही असं कंटिन्यू नाही. साधारणतः वाचकाला माहिती असते की कसं वाचायचं आहे, कोणत्या ओवीवर थांबायचं आहे. आणि मग खरंच या वेगळ्या अर्थानं या ठिकाणी ग्रंथाचं पारायण झालं 1-2-3 तासामध्ये. तसं बघायला गेलं तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कला, उपनिषद, खूप काही. पण खूप काही जे आहे ते सगळं जोडून एकत्र बांधण्याचा, एकत्र सांधण्याचा, धाग्याला धागा जोडण्याचा जो काही अवघड भाग होता तो सहज सुलभ करण्याचं काम राम तोरशेंनी केलेलं आहे. खरं तर फोटो बघितल्यानंतर आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला असा प्रश्न पडला, कधी लिहिला असेल ही मंडळी? लिहिणं अवघड आहे. मगाशी भोसले महाराजांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं, ते लिहिणं फार अवघड आहे. बोलणं फार सोपं आहे. कारण जिथे जिथे जाऊ आम्ही तिथे तिथे उपदेश करी कुणीतरी, कीर्तने प्रवचने सगळीकडे सगळीकडे ज्ञानेश्वरी. बघा, प्रत्येक आता काय बोलायला आणि सल्ला द्यायला काय पैसे पडतात होय? काहीच पडत नाही. मग जिथे जिथे जाऊ आम्ही तिथे तिथे उपदेश करी कुणीतरी, कीर्तने प्रवचने सगळीकडे सगळीकडे ज्ञानेश्वरी. हे बघितल्यानंतर एक जण म्हणतो, आमच्या हिताची काळजी एवढी वाहू नका.
आमच्या हिताची एवढी काळजी वाहू नका, जातो नरकात सुखे आम्ही तेथे तरी येऊ नका. उपदेश करणाऱ्याला असं सुद्धा सांगितलं जातं. मौली फार एवढं सोपं नाहीये. म्हणजे आम्ही बोलतो, आपण सांगतो, कीर्तन प्रवचन करतो, ते पचतच असं नाही हो. 50 वर असतील ऐकायला तर त्यातल्या 10नाच ते पचतं. 4कडून ते व्यक्त होतं, 2घांच्याकडून ते सांभाळलं जातं आणि एकट्याकडून त्याचं पारायण होतं. पण गर्दीपेक्षा दर्दी बरी. जेव्हा मी या ठिकाणी महाराजांना विचारलं काय आहे या ग्रंथामध्ये, काय बोलता येईल या ग्रंथामध्ये, तुम्ही काय लिहिलेलं आहे या ग्रंथामध्ये, 2-3 वाक्यामध्येच त्यांनी सांगितलं, श्रीकृष्ण देशमुख, डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांचं आजवरचं चरित्र, द्वैत अद्वैत आणि सांसारिक आणि पारमार्थिक, संसार कसा असावा, परमार्थ कसा असावा. मग हिंदूराव गोदडे आले, आमच्या लक्ष्मीताई वरपे आल्या, अनेक उदाहरणं आली. उदाहरणातून माणसाने काय शिकायला पाहिजे खूप सुंदर पद्धतीनं समोर ठेवलं. ते अगदी उदाहरणानं ठेवलेलं आहे, समोर तर ठेवलंय ते दृष्टांतानं ठेवलेलं आहे, समोर ठेवलंय ते दाखल्यानं ठेवलेलं आहे. केवळ कविता केलेली नाहीये, केवळ 3.5 मात्रा यामध्ये नाहीयेत. मात्रा औषधाची असते आणि दुसरी ही मात्रा असते. आजचा दिवस आणि आज या ठिकाणी आमच्या बिद्रीकरांनी, बिद्री भावेश्वरी या भक्त मंडळींनी, भाविकांनी, साधकांनी, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींनी, ज्यांच्याकडं काही शेकडो वर्षाचा ज्यांच्या घरामध्ये वारकरी परंपरा आहे, अशा सगळ्या मंडळींनी, सगळ्यांचीच नावं घेत नाही, लोहार असतील, जितकर असतील, आमचे डफळे असतील आणि काही काही मंडळी आहेत, या मंडळींच्या घरी वारसा आहे. त्या वारसा असणाऱ्या मंडळींनी आज ग्रंथ, मी सहज ग्रंथ उघडत होते, ते म्हणजे ग्रंथ जे कुणीतरी दिलेले आहेत, आणि ते ग्रंथ देत असताना मी विचार केला की काय आमचे जितकर सर काय करत होते की त्याचं ते व्हिडिओ शूटिंग करत होते. कुणीतरी म्हणालं सर व्हिडिओ शूटिंग कशाला. सरांचं उत्तर असं होतं, ज्यांनी पाठवलेलं आहे त्यांनी अतिशय व्यवस्थित पाठवलेला आहे. हा मेसेज त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे, यातली पुस्तकं कुठे गेली नसली पाहिजेत, हा ग्रंथ योग्य वाचकाच्या हातात पडला पाहिजे. जाता जाता त्यांनी सांगितलं आणि मी थोडंसं चौकस बुद्धीनं बघितलं तर निळोबारायांचं या ठिकाणी पारायण सुरू आहे. मी तोरसे साहेबांच्याकडे येणारच आहे, पण आज या ठिकाणी निळोबारायांचं प्रवचन सुरू आहे अधिक मासामध्ये. खरं तर संत तुकोबारायांचं होतं, संत म्हणजे एकनाथांचं होतं, खूप ज्ञानेश्वरांचं पारायण होतं, पण काही संत मंडळी अजूनही आम्हाला वर्ज्य आहेत. मग चोखा असेल, काय भुललाशी वरल यरंगा उस डोंगा परी रसने रोंगा, काय भुललाशी वरल यरंगा लिहिणारा, अस्पृश्यतेवर प्रहार करणारा, विटाळा परता आहे कोण विचारणारा, चोखोबा आम्हाला अजूनही आवडत नाहीये. हीच परिस्थिती याच पंक्तीतल्या निळोबारायाने ज्यावेळी घेतलं, निळोबारायाने घेतलं त्यावेळी इतका आनंद मला झाला. निळोबाराय म्हणजे कोण? अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर गावचे त्यांचा संबंध जोडला जातो. तिथं त्यांची समाधी आहे. भले पहाट व्हावी, दवबिंदू आजूबाजूला चकचकीत असावे, धुके असावं, धुक्यामध्ये एखाद्या मंदिरातून टाळाचा मधुर नाद यावा, काकडा आरती चाललेली असावी, गाथा भजन चाललेलं असावं, आणि मग निळोबारायांचे पाय तिकडे वळावेत, देहबान हरपून निळोबाराय कोपऱ्यात बसावेत आणि त्यांच्या कानावरती हे जे सारस्वताचं मांगल्य, परमेश्वराचं, ईश्वराचं अस्तित्व, अधिष्ठान, त्यांचा मारा व्हावा आणि त्यांचा देह रोमांचित व्हावा, त्यांचा देह पुलकित व्हावा आणि त्यातून ते या मार्गाला वळावेत, अध्यात्माकडे यावेत, वारकरी पंथाकडे यावेत, भजन कीर्तन प्रवचनाकडे यावेत, ज्ञानेश्वरी गाथेकडे यावेत. आणि निळोबारायांना इतके दिवस झाल्यानंतर एक दिवस रात्री, मी अगदी सारांशानं सांगतो कारण प्रस्तुत प्रवचनाचा विषय वेगळा आहे. एक दिवस रात्रभर ते राहिले आणि रात्री त्यांनी हट्ट केला की त्यांनी देवाला हट्ट केला, मला तुकोबारायांना भेटायचं. आता तुकारामांचं तर वैकुंठ गमन झालेलं, कसे भेटणार महाराज? पण निळोबारायांनी हट्ट सोडला नाही. ते रात्री एकाच, मला तुकोबाराय भेटले पाहिजेत. टाळांचा आवाज येत नव्हता पण हृदयातला आवाज मात्र येत होता, मला तुकोबाराय भेटले पाहिजेत. तुकोबाराय, तुकोबाराय, तुकोबाराय. राय म्हणजे राजा, लक्षात घ्या. फार लोकांना राय ही पदवी लागलेली नाहीये. ज्ञानेश्वर माऊली, माऊली म्हणायचं सुद्धा एक ज्ञानेश्वरांनी विठू माऊली, आणि आमची आई जन्मदात्री आई राय, तुकोबाराय आणि निळोबाराय. राय म्हणजे राजा, ज्यानं या ठिकाणी
6 शत्रूंवरती विजय मिळवलेला असे ते निळोबाराय आक्रंदन करतायत. निळोबारायांच्या हृदयातून, निळोबारायांच्या आवाजातून, निळोबारायांच्या अणुरेणूतून शरीराच्या एकच मला तुकोबारायांना भेटायचे. आणि मला तुकोबारायांना भेटायचंय म्हटल्यानंतर त्या रात्री यांना डोळा लागलेला असावा. डोळा लागल्यानंतर आपण स्वप्न पडतो म्हणतो, हा दृष्टांत असतो आमच्या भाषेमध्ये. तुकोबाराय आले आणि वेड्या, अरे इतका अट्टहास कशासाठी करतोयस? ते खडबडून जागे झाले आणि साक्षात ते तुकोबारायांशी बोलत होते. अशा प्रकारचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांचं या ठिकाणी पारायण होते. हे अहमभाग्याची गोष्ट आहे. ही अलौकिक पारमार्थिक संचिताची ठेवायची ही गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी मंडळी आज मला खूप आनंद झाला. आज प्रस्तुत सेवेसाठी मी एक ओवी घेतलेली आहे 3.5 मात्राची. ब्रह्मज्ञान बिंब हा प्रकाश, करी अज्ञान तिमिराचा नाश, गुह्य वेद ज्ञान अमृत प्रकाश सोप्या शब्दी. मी तुम्हाला फार अवघड काही नेणार नाहीये, लांब नेणार नाहीये. ब्रह्मज्ञान म्हणजे काय आणि ब्रह्मज्ञान जर सांगायला लागलो तर ते अगदी त्या भाषेमध्ये, पारमार्थिक भाषेमध्ये जर सांगायला लागलो तर बऱ्याच जणांचे चेहरे त्रिकोणी चौकोनी होतील. म्हणून मला जे वाटलं, ब्रह्म सत्यम ब्रह्मम, सत्य हेच ब्रह्म आहे. जे सत्य आहे ते ब्रह्म आहे. ब्रह्मवाक्य कुणी तर म्हणतं बघा, माझं बोलणं ब्रह्मवाक्य आहे असं समजा. मी जे सांगतोय तेच ब्रह्म. ब्रह्म म्हणजे सत्य आणि ब्रह्मज्ञान म्हणजे सत्याचं ज्ञान. ब्रह्मज्ञान योगी, योगी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू कुणाला म्हणायचं, संत कुणाला म्हणायचं, योगी कुणाला म्हणायचं? अहो जे सगळ्या पलीकडे गेलेले असतात ते योगी असतात. आटपाट नगरामध्ये, नगराच्या बाहेर एक साधू तपश्चर्या बसलेले आहेत. जंगलामध्ये एका झाडाच्या खाली तपश्चर्याला बसलेले आहेत आणि तपश्चर्याला बसल्यानंतर देह बाण हरपून गेलेले आहेत. जळीस्थळी काष्टी पाशानी मनात सगळ्या चेतना ज्या आहेत, चैतन्य जे आहे ते परमेश्वराचं आहे, ईश्वराचं आहे. त्यांना बाकीचं कशाचाच भान नाहीये. त्या नगरातले राजे पाहतात की आपल्या शेजारच्या जंगलामध्ये एक साधू तपश्चर्याला बसलेले आहेत आणि तपश्चर्याला बसल्यानंतर त्यांची या ठिकाणी सेवा करावी असा विचार करून ते येतात आणि मधानं अंघोळ घालतात, पंचामृतानं अंघोळ घालतात. आणि पंचामृतानं आणि मधानं अंघोळ घातल्यानंतर महाराज, मध आणि पंचामृताची गोडी ही लगेच जाणारी नसते. तिथं डोंगरे येतात आणि ते डोंगरे या ठिकाणी साधू महाराजांना दंश करायला लागतात. शेजारून एक माणूस चाललेला आहे, एक तरुण चाललेला आहे, आजच्या जमान्यातला चाललेला आहे, मोबाईलच्या जमान्यातला चाललेला आहे. कुठला परमेश्वर असा विचारतो, त्याला हे कळत नाहीये. मोबाईलचं नेटवर्क जॅम झालं, नेटवर्क नाही नसलं, असं असं करून सुद्धा मिळालं नसलं तर फोन लागत नाही. तसं अरे परमेश्वर तुला पाहिजे असेल तर त्या दोघांमधलं नेटवर्क पाहिजे ना. देवाची द्वारी उपाक्षण बरी तेने मुक्तिचारी साधी आल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामस्मरणाचं जे काही नेटवर्क आहे ते नेटवर्क तरी पाहिजे. ते नेटवर्क नसल्यामुळे पण तो तरुण आजचा मोबाईल हातात घेणारा ऊस खात जातोय. 75-27 आता नाही आहे, जरा गोड असायचा. आता 672 काहीतरी आलेलं आहे, 89,005 काहीतरी आलेलं आहे. मला फारसं शेतातलं कळत नाही, कारण शेतात थोडा वेळ होतो. गोडी इतकी होती त्या चिमक्यांना ऊस खाताना. त्यानं ऊस खाला. हे साधू भोंदू आहेत, हे महाराज भोंदू आहेत. असे महाराज अनेक येतात जातात म्हणून ऊस खाला आणि चिमक्या टाकायला सुरुवात केली. त्या चिमक्या कुणाला लागायच्या? महाराजांना लागायच्या. तपश्चर्याच्या चिमक्या खाली पडायच्या. अहो काय सांगावा, ऊस डोंगा परी रस नये डोंगा, काय भुललासी वरळिया रंगा. ऊस डोंगा असला तरी रस डोंगा असत नाही. रसाची गोडी ही अवीट असते. त्या गोडी पुढे बाकीची गोडीच असत नाही. मधात सुद्धा बऱ्याच वेळा साखर घालावी लागते, पंचामृतात साखर घालावी लागते. मूळतः अंगात साखर असणारा तो ऊस, त्याची चिमकी, त्याला आलेला द्रव, आपोआप मुंग्या खाली आल्या, डोंगळ खाली आले. पण या कशाचंही भान, काय चाललंय बाहेर, कोण आंघोळ घातली आणि कुणी चिमक्या मारल्या याचं भान ज्याला नाही तो ब्रह्मज्ञानी.
महाराज अजून सोपं करून सांगतो, ज्याला आपण या ठिकाणी स्थितप्रज्ञ म्हणतो. सोने नाणे आम्हा मृत्तिके समान, सोनं नाणं आम्हाला माती समान आहे, ही ज्यांची भावना असते. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा काम करणं हाच धंदा, हे ज्याच्याकडे आहे तो ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञानासाठी महिन्याचा वारकरी असला पाहिजे. ब्रह्मज्ञानासाठी सकाळपासून टाळ घेऊन कुटात बसलं पाहिजे नाही. नेनावे आपणासी आपण तया नाम अध्यात्म. हु आर यू, व्हाट इज युअर रूल अपॉन द अर्थ रोल. तुम कौन हो, क्यों आए हो, क्या लेकर आए थे, क्या लेकर जाने वाले हो. सब कुछ यही का यही रहने वाला है. अकेले आएगा अकेला जाएगा, नंगा आया है नंगा जाएगा. रोना धोना किस लिए. ये जिसको ज्ञात हुआ, ये जिसको ज्ञात हुआ वही ब्रह्मज्ञानी है. ब्रह्मज्ञानी है वही योगी है, वही स्थित प्रज्ञ योगी है, ऐसा मैं मानता हूं. तो योगी आहे, तो ब्रह्मज्ञानी आहे, ज्याला माहित आहे की आपण आलोय तुझे नाही कुणी, नाही कुणाचे कुणी, जाशील अंती मरुनी. माझे माझे म्हणून, माझं माझं म्हणून मरून जाशील, हे ज्याला कळतंय तो ब्रह्मज्ञानी आहे. काय नाही मी घेऊन आलेलो, काही नाही, काही घेणार नाही, काही जाणार नाही. आणि त्या ब्रह्मज्ञान योगींबद्दल खूप सुंदर राम तोरसे महाराजांनी लिहिलेलं आहे. प्रत्येक ओवीकडे जावं तर त्या ओवीबद्दल काय सांगावं. त्यांनी सुरुवातच या ग्रंथाची खूप छान केलेली आहे. नमो सद्गुरु श्री गणेशा, परमार्थ दीप प्रकाशा, चरित्र ग्रंथ लेखन यशा वरदान देईजे. माऊलीनी जे काही धर्मकीर्तन केलं, माऊलीनी जो काही ग्रंथ लिहिला, आता जराशी माझ्या बिद्रीकरांनी ऐकलेलं असेल तरी पण थोडंसं 1-2 मिनिटासाठी काशीना ज्ञानेश्वरीची निर्मिती कशी झाली मला सांगावंसं वाटतं. कारण जी अलौकिक माणसं माझ्या समोर आहेत ती खरोखरच अलौकिक प्रतिभेची आहेत. मी तर एक छोटासा, त्यातला अगदी छोटासा, त्यांच्या पायाजवळ जागा मिळावी असं इच्छा परमेश्वरावर व्यक्त करणारा मी माणूस आहे. कारण मी सचिन पवार सरांना बघितलेलं आहे, मी हसन मुश्रीफांच्या तुमच्या त्या कार्यक्रमाला मी तुम्हाला पाहिलेलं आहे. इकड तिकडे फिरताना, इकड तिकडे काम करताना, माणूस म्हणून नव्हे तर एक सेवेकरी म्हणून वावरताना मी तुम्हाला पाहिलेला आहे. आणि म्हणून थोडस ग्रंथाची सुरुवात राम तोरसे महाराजांनी केलेली आहे. नमो सद्गुरु श्री गणेशा, परमार्थ दीप प्रकाशा, चरित्र ग्रंथ लेखना यशा वरदान देईजे. आणि माऊलीने कशी केली होती. देवा त्युच्ची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, यत म्हणे निवृत्ती नातू अवधारीज. दोन्ही मधला सूक्ष्म फरक मी तुम्हाला सांगणार आहे. माऊलीने देवालाच गणेश म्हणून पुजलेला आहे. आणि इथं तोरसे महाराजांची विनम्र भावना जी आहे, ती नम्र भावना जी आहे, ती नम्र भावना अशी आहे की सद्गुरु हा गणेश आहे, गुरु हा गणेश आहे. आणि तसं पाहिलं तर गुरु हाच गणेश असतो. आई आपला पहिला गुरु असते. ज्यावेळी या ठिकाणी उदरातून आपला जन्म होतो त्यावेळी जन्म देणारी जन्मदात्री तिच्याच स्पर्श आम्हाला कळतात, इतरांचे स्पर्श आम्हाला कळत नाहीत. कारण ती आमची गुरु असते, ती आमची गुरुजी शिक्षक असते. इथं सद्गुरूला गणेशू म्हटलेला आहे. आणि त्या सद्गुरूंच्याकडे मागणं मागितलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यन्य तोषावे पासून आणि ग्रंथोपजीवे पासून या ठिकाणी हा होईल दान पसावो पर्यंत पसायदान सुरुवातीलाच यांनी मागून टाकलेलं आहे, तेही सद्गुरूंच्याकडे मागून टाकलेला आहे. एवढा सुंदर अलौकिक प्रतिभेचा हा ग्रंथ झालेला आहे. मी अजून खूपसं वाचलेलं नाही पण तरी सुद्धा नक्की सांगेन की व्हेरी व्हेरी एक्सलेंट, सिग्निफिकंट, नो डाऊट अट ऑल. मी थोडंसं मध्ये इंग्रजी एक हिंदी 2 शब्द बोलतो एवढ्यासाठी की माझ्या समोर काशीच्या पवित्र भूमीतून, वाराणसीच्या पवित्र भूमीतून कबीरांचा संदेश घेऊन आलेले आदरणीय महंत साहेब आहेत, महंत माऊली आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी थोडंसं काशीना जाता जाता एकाद दुसरी ओळ मी हिंदी आणि मराठीमध्ये इंग्रजीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय. याच्या पाठीमागं दुसरा कुठलाही हेतू भोसले गुरुजी माऊली नाही, नक्की आहे. आणि मग अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान जे हळुवारपणे उकलून सांगितलेलं आहे ते उकलून सांगण्याचं काम या ठिकाणी राम तोरसे यांनी केलेलं आहे. मला खात्री आहे, मी आज धाडसानं असं एखादं विधान करतो की
माऊलींच्या प्रवचनासारखीच, माऊलींच्या पारायणासारखीच या ग्रंथाची पारायण झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक दिवस अधिक मासामध्ये तुमचा सुद्धा ग्रंथ पारायणाला घेतला जाईल, कारण परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुखांचा पवित्र स्पर्श, त्यांच्याबद्दलचे पवित्र विचार आचार, त्यांचे माणिक मोती या ग्रंथामध्ये आहेत. मी पाहिलंय त्यांना, मी अनुभवलंय त्यांना. मी मुरगुडमध्ये ज्युनियर कॉलेजला असताना मी अनुभवलेला आहे, डॉक्टर साहेबांना अनुभवलेला आहे. सगळी सुख पायाची साक्षात लोळण घेत असताना ज्या माणसाच्या विद्वत्तेवर बोलायला सरस्वती सुद्धा थकून जाईल. कारण असं आहे की ज्या माणसाने इंग्रजी बोलावं, इंग्रजी शिकावं, इंग्रजी वाचावं, म्हणून या ठिकाणी अगदी लहानपणी वर्तमानपत्र त्यांच्या वडिलांनी आणून त्यांच्या पुढे इंग्रजी ठेवली, टाइम्स ऑफ इंडिया ठेवला, आणि हे वाचायला पाहिजे, नवनवीन शब्द शिकायला पाहिजेत, कारण त्यावेळचं ज्ञान इंग्रजीत होतं. आज आपण मराठीत भरपूर आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृताते पैजा जिंके, 80 अक्षर रसिके मेळविन, किंवा इये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ. हे मराठीमध्ये आलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी फार पूर्वी, मी सांगायचं राहून गेलं तुम्हाला जाता जाता, की ज्ञानेश्वरीची निर्मिती आणि या ग्रंथाची निर्मिती या दोन्हीमध्ये मला थोडंसं साम्य वाटतं. ते एवढ्यासाठी वाटतं, प्रवरेच्या पवित्र काठी जाहली ज्ञान जागृती, प्रवरेच्या पवित्र काठी जाहली ज्ञान जागृती, सुवर्ण समयीच्या ज्योती मंद मंद तेवतसे, घालोन या पद्मासन अर्धोन मिलित दृष्टी जाण, मुखे बोलत मंगलाचरण, सच्चिदानंद बाबा लिहितसे. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ज्ञानेश्वरांनी सांगितली, ते धर्म कीर्तन केलं, त्या देवालयात केलं, आणि ते लिहिणारे वेगळे होते. मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीसाठी गीताच का निवडली? गीता चांगली होती म्हणून निवडली का? गीता अत्युत्तम होती म्हणून निवडली का? गीता मंगलातली मंगल होती म्हणून निवडलं का? गीता देवाने सांगितली म्हणून निवडली का? नाही. आपण जर गीता कुणी सांगितली हे बघितलं आणि कुठं सांगितली हे बघितलं तर याचं मूळ सापडतं. कारण गीता सांगितली ती भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली. केव्हा सांगितली? कुरुक्षेत्रावरती अर्जुनाच्या पाठीवरलं गांडी उगळून पडलं. अर्जुनाने प्रश्न केला देवाला, देवा हे माझे तात आहेत, देवा माझे हे गुरु आहेत, देवा माझे हे गुरुबंधू आहेत, देवा माझे हे बंधू आहेत, आणि यांच्यावर शस्त्र धरू, यांना मारू, स्वकुळाचा नाश करणारा म्हणून माझी अमंगल करून घेऊ कीर्ती, आणि हे राज्य घेऊन मग मी काय करू? त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दाखवलं आणि सांगितलं, काय सांगितलं? की तू केवळ निमित्त आहेस. गीता सांगणारे दोघे होते, गीता ऐकणारे दोघे होते. सांगणारे दोघे कोण? श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, त्याच वेळी महर्षी व्यासानी संजयाना दिव्यदृष्टी देऊन धृतराष्ट्राला सांगवली. पण ऐकणाऱ्यांचे हेतू वेगळे होते. सांगणाऱ्यांचा हेतू चांगला होता, पण ऐकणाऱ्याचा धृतराष्ट्राचा हेतू मनातही आंधळा आणि वरही आंधळा, पुत्रप्रेमाने आंधळा झालेला. त्याचं लक्ष युद्धाकडे होतं, त्याचं लक्ष जयाकडे होतं, कारण त्याला माहिती होतं आमचं सैन्य तर आहेच, श्रीकृष्णाचंही अक्षयणी 11 अक्षयणी सैन्य आमच्याकडे आहे, म्हणजे विजय आमचाच आहे, माझ्याच पोराचा आहे. पण यथा पार्थ तथा जय, यथा श्रीकृष्ण तथा जय, जे काही आहे, यथा माधव तिथं जय विजय, हे माहित नव्हतं त्यांना. मग श्रीकृष्णाने गीता एवढ्यासाठी सांगितलं की अर्जुनाच्या मनातलं माझं माझं निघून जावं. आणि या ठिकाणी संजयाने इकडे गीता सांगितलं की एक काम होतं, आपल्याला सांगितलेलं आहे, आपण सांगायचं, एवढंच. आणि भगवान म्हणजे ज्ञानेश्वरांनी माऊलींनी गीता एवढ्यासाठी निवडली की ह्या तमाम लोकांच्या मनातलं माझं माझं निघून जावं, हा मोह निघून जावा. तुझे नाही कुणी, नाही कुणाचे कुणी, जाशील अंती मरुणी, माझे माझे म्हणून. माझं माझं म्हणण्याशिवाय आज काय नाही. प्रत्येक गोष्ट माझी, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझं, हे मी केलं, ते मी केलं, हे माझ्यामुळं झालं, मी असं केलं, मी तसं केलं, आमच्या छकुलीनं वळण लावतो आम्ही, आमच्या छकुलीनं असं केलं, आमचा मुलगा, आमचा नातू बघा कसा मोबाईल घेतोय, कुठं कुठं जातोय, हा मोबाईल हातात घेणारा पुढं काय कुठं जातोय. रामकृष्ण जाऊ दे. या ठिकाणी ती ज्ञानेश्वरी माझं माझं घालवण्यासाठी निर्माण केली. आणि इथं राम तोरशेनी ब्रह्मज्ञान योगी हा जो काही ग्रंथ तुमच्या माझ्या वाचकांसाठी, हजारो वाचकांसाठी एवढ्यासाठी निर्माण केलेला आहे की
संसारातून प्रपंचातून परमार्थ कसा साधावा, सगुण पासून निर्गुणापर्यंत कसं पोहोचावं, द्वैतापासून अद्वैतापर्यंत कसं पोहोचावं, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या ग्रंथाचं जर सार काय असेल तर एकच सार आहे. एका उवीमध्ये हा ग्रंथ मला जर कुणी सांगायला सांगितला तर मी असा सांगेन, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी बा करावा. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी बा करावा. मनी भावे तो सद्गुरु थोरा आहे, तया प्रसंगी रघुवीर पाहे. गुरु 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 सोडून दुसरं काहीच नाही. देवालाच तो गुरु करावा लागला. गुरु नसेल तर तू वर यायच नाहीयेस. गुरु नसेल तर तुला मोक्ष नाही. गुरु नसेल तर तुला पुण्य नाही. गुरु नसेल तर तुला काहीच नाही. गुरु पाहिजे आणि प्रत्येकाला गुरु आहे पाहिजे म्हणून आपण शाळेत जातो. आता गुरूंची कल्पना बदललेली आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु साक्षात परब्रह्मावर येऊन थांबतो. ते परब्रह्म आहे. गुरु हेच सत्य आहे. गुरु सत्य आहे म्हणून बाकीचं मिथ्या आहे असं नाही, पण गुरु व्यतिरिक्त सत्याची जागा जी आहे ती दुसऱ्या कोणाकडे नाही. कलेक्टर झाला, IPS झाला, या देशाचा पंतप्रधान झाला, खासदार झाला, पण गुरु दिसल्याबरोबर पटकन वाकून पाय धरतो. हे फक्त गुरुला मिळालेलं आहे. अशा गुरूंची महती, अशा गुरूंच्या बद्दल माहिती, अशा गुरूंच्या बद्दल प्रेम, जिव्हाळा, स्नेह, आपुलकी, आदर, श्रद्धा, भक्ती हे सगळं या ग्रंथामध्ये आहे. खूप काही ओव्या आहेत. मला सांगायला पाहिजे की गुरुबद्दलचं प्रेम कसं आहे. एक ओवी मी तुम्हाला जाता जाता सांगतो की ज्ञानेश्वरीतली आणि इथली ओवी एक मी बघितलेली आहे. काय आहे बघा. ज्ञानेश्वरांनी एका ठिकाणी सुंदर वर्णन केलेलं. आधी ज्ञानेश्वरी मधली ओवी तुमच्यासाठी समोर ठेवतोय. काय माऊली म्हणते, जैसा भ्रमर भेदी कोडे, भले तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझे सापडे, ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमल दल चिरू नेने, ऐसा कठीण कोवळेपण स्नेह रेखा. माऊलीने काय सांगितलेलं आहे. एखादा भुंगा, लाकडाचा लिलया भुगा करणारा भुंगा जेव्हा एखाद्या कमळामध्ये अलगद अडकतो, आता लाकडाचा लिलया भुगा करणाऱ्या कमळाला काही, भुंग्याला काही कमल पुष्प चिरायला काही अवघड आहे का? नाही अवघड. स्नेह अडवा येतो. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमल दल चिरू नेने, ऐसा कठीण कोवळेपण स्नेह रेखा. तिथं प्राणे उत्तीर्ण होईल, प्राण देईल, पण कमल चिरणार नाही. इथं या ठिकाणी तोरसे महाराज म्हणतायत, आम्ही सर्व प्रपंची पामर, मोहात जसे अडकले भ्रमर, सांगा कैसे आचरावे सुविचार, ब्रह्मज्ञानिया. हे ज्ञानिया आम्ही सर्वजण पामर आहोत, प्रपंचात गुंतलेलो आहोत, आम्हाला कशाचेच ज्ञान नाही. कमल दला जसे भ्रमर अडकतात तसे आम्ही मोहाच्या प्रपंचात अडकलेलो आहोत. आम्ही मोहाच्या प्रपंचात अडकलेलो आहोत. आणि मग इथं आम्ही प्राण देणार पण परमार्थाकडे जाणार नाही. इथं आम्ही प्राण देऊ पण या ठिकाणी ईश्वराकडे जाणार नाही. इथं आम्हाला कुणी सांगूच नका, देवाची द्वारी उभा क्षणवरी तेने मुक्तीचारी साधी आल्या, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हे काही आम्हाला सांगू नका असं ते म्हणतात. अहो किती काय काय या ग्रंथामध्ये आहे. अप्रतिम लिहिलेलं आहे. मी वारंवार जे म्हटलं तुम्हाला, काही थोडाच वाचला आणि थोडा वाचल्यानंतर लक्षात आलं की हे वेगळं रसायन आहे, हे वेगळं काहीतरी नवीन आहे आणि आधुनिक युगात लिहिलेलं आहे. लिहिणारे सगळेच आहेत पण आधुनिक युगात लिहिलेलं आहे. बघा, होता जरी गरीबास आजार, सरकारी दवाखाना हाची आधार, CPR रुग्णालय असे माहेर कोल्हापुरी. जाता जाता सांगतो आपल्याला की हे सुद्धा हळुवारपणे गुरुजींनी काय केलेलं आहे, कसा संसार केला, कसा परमार्थ केला. गुरुजी मोहातून केव्हा बाहेर पडले, कसे बाहेर पडले. डॉक्टर देशमुखांनी प्रपंच करावा नेटका दिसू देऊ नये फाटका ह्याचं सुद्धा आचरण केलं. द्वैत अद्वैत सांगितलं. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, ते केव्हा आनंदाचे अंग बनले. या सगळ्याचा त्याग केला आणि ते विशिष्ट ठिकाणी विशिष्ट देवाच्या क्षणी, देवाच्या ईश्वराच्या चरणी लीन झाले, ईश्वराच्या चरणी नतमस्तक झाले. आणि या ठिकाणी त्यांनी जे केलं ते प्रचंड आहे. मी ऐकलेलं एक गोष्ट आठवते मला. या ठिकाणी मळग्याला प्रवचनाचा कार्यक्रम होता डॉक्टर देशमुख साहेबांचा, आणि त्याचबरोबर कुठंतरी आपल्या मेतक्याच्या पलीकडे आणखीन एक कार्यक्रम होता. अचानकपणे त्यांनी 2 कार्यक्रम घेतले आणि त्यांच्या लक्षात आलं नाही की 2 ठिकाणी मला प्रवचनाला जायचंय.
आणि मग प्रवचन झालं, तो दिवस निघून गेला. निघून गेल्यानंतर 8 दिवसांनी जेव्हा मळग्याचे लोक भेटायला गेले तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, माफ करा, मी प्रवचनाला येऊ शकलो नाही, कारण इकडेही प्रवचनाची वेळ होती, मला माहित नाही, मी विसरून गेलो, अमुक तमुक. असं कसं म्हणले मळगेकर? असं कसं म्हणले? अहो, तुम्ही हे प्रवचन केलंय आमच्या इथं, आमच्या इथं तुमची प्रवचन सेवा झाली आहे. दोन्ही गावामध्ये एकाच वेळी प्रवचन सेवा झाली. काय म्हणावे याला? हा अलौकिकता जी आहे, हे अलौकिकता ज्यांनी आपल्या ग्रंथामध्ये शब्दबद्ध केलेली आहे, ते जे काही आहेत ते राम तोरशे त्यांच्याकडेही आपण पाहतो. या संसार बाहुल्यातून या खरं तर पुस्तक निर्मिती करायला फार खर्च येतो, हे मी जाणतो. माझी काही 1-2-4 पुस्तकं म्हणजे धार्मिक नव्हे, राजर्षी शाहू महाराजांच्यावरती, जीवनावरती, जगात भारी कोल्हापुरी, भोसले गुरुजी या ठिकाणी गुरुमंत्रा, अशा प्रकारची काही भाषण कसं करावं, अशा प्रकारची काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. याचा खर्च मला माहिती आहे, याचा उपद्व्याप मला माहिती आहे. 3.5 वर्ष ते नीट झोपलेले नाही आहेत. 3.5 वर्ष ध्यास ज्यावेळी श्वास बनला त्यावेळा त्यांनी निर्मितीचा हा घास तुमच्या समोर आणलेला आहे. तो घास सेवन जर आम्ही करणार नसेल, तो ग्रास जर आम्ही घेणार नसेल, तर निश्चितपणे आमच्या जगण्यालाही काही अर्थ नाही. आज या ठिकाणी एवढा मोठा ग्रंथ, एवढा प्रपंच 500 पानांचा, 1944 ओवींचा, 18 कृष्ण कमळांचा, मला आणि आणखीन एक खरंच फार म्हणजे इतकं आवडलं म्हणजे अतिशय आवडलं. ब्रह्मकमळ आणि कृष्णकमळ ही त्यांची नवीन निर्मिती आहे. 18 अध्यायावर या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी 18 अध्याय लिहिले, 18 अध्यायावरती निरूपण केलं. गीतेच्या या ठिकाणी 18 कृष्णकमळ आहेत आणि 18 कृष्णकमळांमध्ये सांसारिक, पारमार्थिक अशा काही गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे, वेळेचं भान आहे, मला सांगितलं तर चालेल किती वेळ झालेला आहे. 1 तास मी बोलणार आहे, 1 तासाच्या वर जाऊ देणार नाही. पण निश्चितपणे आज या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम आहे. सकाळचं प्रवचन आहे, त्यातही या ठिकाणी वाचकांची गर्दी आहे. पारायणला लोक बसलेले आहेत, पारायण करते आहेत, वाचक आहेत आणि त्यांच्या चक्षुमध्ये ज्ञानी आहेत. खरं तर एक अडाणी माणसाला सांगणं वेगळं आणि शिक्षित माणसाला सांगणं वेगळं. आम्ही पत्रकार लोक ज्यावेळी पत्रकारिता म्हणून करायला लागतो त्यावेळी आमच्या लक्षात येतं, पोलीस स्टेशनला जातो त्यावेळी आमच्या लक्षात येतो, जगात सगळे जास्तीत जास्त गुन्हे जे झालेत ते शहाण्या माणसाने केलेले आहेत. अडाण्यांचे काही गुन्हे नसतात, फसवणारे लोक शहाणे असतात. आणि आज या ठिकाणी मात्र मला जो काही प्रवचन करायचे हे आलेला आहे ते या ठिकाणी खूप छान आहे. सद्गुरूंच्या बद्दल ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या या ग्रंथाचं ते बलस्थान आहे, ग्रंथाचं ते शक्तिस्थान आहे, किंबहुना ग्रंथाचा तो पाया आहे, तो आधार आहे. स्वामी विवेकानंदांना ज्यावेळी प्रश्न विचारला, ज्यावेळी अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांचे सगळ्यांचे धर्मग्रंथ ठेवले होते आणि भगवद्गीता तळाला होती, स्वामी विवेकानंदाने ज्यावेळी प्रश्न विचारला एकानं, बघा स्वामीजी तुमची भगवद्गीता लास्ट में है, तुमची भगवद्गीता तळाला आहे, सगळ्यात खाली तुमची भगवद्गीता आहे. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर असं होतं, मित्रा ती खाली नाहीये, या सगळ्यांचा आधार ती भगवद्गीता आहे. ती भगवद्गीता काढली की सगळं कोसळणार आहे. अशा प्रकारचा हा ग्रंथ या ठिकाणी, पण तो मनात यावा लागतो, वाचावं लागतं, मनात असावं लागतं. सगळ्याच गोष्टी मंडळी मनात येत नाहीत, आपल्या खूप मनात येणं गरजेचं आहे. कारण असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, कण रगडिता वाळूचे तेलही त्यातून गळे, किंवा केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. जेव्हा ठाण मांडून बसाल, केलं पाहिजे, करायला पाहिजे, करूया, हे ज्यावेळी तुमचा श्वास बनेल त्यावेळी नवनिर्मिती होईल. ग्रंथच निर्माण करायला पाहिजे असं नाही. एखाद्याला 2 ओवी जरी सांगितल्यात, एखाद्याला 2 ओळी जरी सांगितल्यात, एखाद्याला जरी सांगितलं उजव्या बाजूने जाऊ नको बरं का, डाव्या बाजूने जा, तरी तो धर्मग्रंथ आहे. मौरे मला फार हा सूक्ष्म विचार आहे, फार वेगळ्या पद्धतीचा हा विचार आहे. पण असं सांगणारे भेटत नाही. तो आता सांगणारे निघून गेले, ते वृद्धाश्रमात आहेत. दिवसभर वर्षभर म्हणजे आई वडील राबतात, हाडाचं काढं करतात, रक्ताचं पाणी करतात, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून या ठिकाणी मुलाला शिकवतात. मुलगा मोठा होतो, मुलगा फॉरेनला जातो, विदेशात जातो, तिथंच लग्न करतो. तिथंच लग्न केल्यानंतर एक दिवस तार जाते. काय तार जाते? वडील गेलेत. तो मुलगा सांगतो, दाद्या वडिलांच्या वेळी तुझा, मी आईच्या वेळी जातो. आयुष्य घालवलं त्या आई वडिलांनी, सगळी कमाई तुझ्यावर खर्च केली.
सगळं ह्या ठिकाणी जे मिळवलं ते तुझ्या शिक्षणासाठी खर्च केलं. अहो त्या बिचाऱ्याची जबान थकली नाही, माझं पोरग फॉरेनला आहे, माझं पोरग अमेरिकेत आहे, माझं पोरग अमेरिकेत आहे म्हणून सांगायला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जो भेटेल नवा माणूस भेटला की आमचा अमेरिकेला आहे, आमचा अमेरिकेला आहे, त्याला 2 मिनिटं काढता आली नाही. ज्या आईने 9 महिने उदरात साठवला, या ठिकाणी चांगला कळता होईपर्यंत भरवला, त्या आईसाठी जर आता मला वेळ नाही म्हणायचं असेल तर अवघड आहे. म्हणून मला सांगायचंय, तुम्ही मनन चिंतन करा. ब्रह्म जाणायचं असेल, ब्रह्मयोग जाणायचा असेल, ब्रह्मज्ञान जाणायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला जाणा, पहिल्यांदा स्वतःला ओळखा. माझी एवढीच कळकळीची विनंती आहे इथं असणाऱ्या सगळ्यांना. सकाळपासून संध्याकाळी धरणीवर अंग टाकेपर्यंत मी कुणाला वाईट बोललोय का? मी कुणाचा दुस्वास केलाय का? मी कुणाला उगाच चिडवलंय का? पात्रता नसताना, योग्यता नसताना या ठिकाणी मी कुणाला काही सांगितलंय का? हे तपासा, म्हणजे आपोआपच तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळालं असं होईल. शेवटी एवढंच सांगतो की या ग्रंथामध्ये अमृताच्या धारा आहेत, या ग्रंथामध्ये भक्तिरस आहे, या ग्रंथामध्ये ज्ञानरस आहे, या ग्रंथामध्ये कर्मकांड नाही, कर्म आहे. कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा, कर्मफळाची अपेक्षा करू नकोस. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ग्रंथामध्ये आहेत. शेवटी मंडळी खूप काही बोलायचं होतं, पण वेळेची मर्यादा, आणि या ठिकाणी अनेक जण अनेक काही सांगणार आहेत आणि त्यामुळं अनेक जण यानंतर प्रवचन वगैरे करणार आहेत. पण शेवटी ब्रह्म हे सत्य असतं, सत्य हे अंतिम असतं आणि सत्य सर्वत्र व्यापलेलं असतं. ब्रह्म जन्मत नाही, ब्रह्म मरत नाही, ते अविनाशी असतं. ब्रह्मज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही. मी शरीर नाही, मी मन नाही, मी आत्मरूप आहे. आत्मा अविनाशी आहे. मन आणि शरीर सुद्धा जाणारे आहे. मन 2 आहेत, एक बाह्यमन आणि अंतर्मन. बाह्यमन म्हणतं पडलेले 10 रुपये घे, अंतर्मन म्हणतो नको अरे कुणाचे तरी असतील, तो शोधत येईल. बाह्यमन काही गप्प बसू देत नाही, घे 10 रुपये, मिळालं बरं झालं. बाह्यमनाचा कब्जा असतो. मनही स्थिर नाही, मन चांगलं नाही, मन अविनाशी नाही, पण आत्मा अविनाशी आहे. इंद्रजित देशमुख यांच्याकडं, यांच्या दारात पडलेला दुसऱ्याचा नारळ त्यांनी या ठिकाणी त्यांच्या घरात जाऊन परत दिलेला आहे. जाता जाता मी तुम्हाला कर्ण आणि परशुरामांची गुरुभक्ती सांगणार होतो, पण आता सांगत नाहीये. फक्त 2-3 वाक्यामध्ये सांगताना मी सांगेन की परशुरामांच्याकडे कर्ण गेले. पहाटेची म्हणजे सायंकाळची वेळ होती, सूर्य कातर वेळेला गेला होता. चौफेर सोनेरी छटा पसरलेल्या होत्या. आसमंत शांत झालेला होता. गुरं ढोरं घराकडं, चिमणी पाखरं घरट्याकडं, आणि माणसं सुद्धा काजा बोजा घेऊन, नांगरी घेऊन, फाळ घेऊन, दोऱ्या घेऊन घराकडे येत होती. अशा वेळेला हे दोघं परशुराम आणि कर्ण बाहेरून फिरून येत होते. मध्येच परशुरामांना वाटलं कर्णाला जरा तपासावं, याची गुरुभक्ती बघावी, आणि म्हणून परशुराम म्हणाले, अरे कर्ण, मला जरा विश्रांती घ्यावीशी वाटते. कर्णाने इकडे तिकडे बघितलं, काय नाही विश्रांतीला. कर्ण म्हणाले, गुरुवर्य माझ्या मांडीवर झोपा, मांडीवर डोकं टेका. गुरुवारी मांडीवर डोकं टेकलं. तो आनंदाचा क्षण होता, तो आत्मानुभूतीचा क्षण होता, तो त्रैलोक्यामध्ये अविस्मरणीय असा क्षण होता. असा क्षण कर्णाच्या वाट्याला आयुष्यामध्ये कधी आला नाही. गुरुवारी साक्षात मांडीवर आहेत आणि मी माझी मांडी या ठिकाणी गुरूंच्यासाठी, गुरूंना झोप लागावी, गुरूंना विश्रांती मिळावी, गुरूंना थोडासा आराम मिळावा म्हणून दिलेली आहे. केवढा मोठा क्षण होता. गुरुवर्य मांडीवर झोपले. बराच वेळ झाला आणि गुरुवारी यांनी एक भुंगा सोडला, विषारी भुंगा सोडला. तो विषारी भुंगा या ठिकाणी कर्णाची मांडी पोखरायला लागला. तरी कर्णाला वेदना व्हायला लागल्या. वेदनानं विवळणं सोडा, पण हल्ला सुद्धा नाही. स्थित प्रज्ञ, जणू मी नाहीच. का बरं? माझ्या गुरुजींची झोप मोडेल, माझ्या गुरुजींच्या विश्रांतीमध्ये बाधा येईल, आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी मांडी हलवली नाही. मांडी ज्यावेळी, मांडीच्या मांसाला ज्यावेळी भुंगा पोचला त्यावेळी मांडी खालून रक्त आलं. ते उष्ण रक्त गुरुजींना लागलं, परशुरामांना लागलं. परशुरामांनी लगेच खडबडून जागा झाल्यासारखं केलं आणि विचारलं, अरे कर्ण? होय गुरुजी, तुमची झोप मोडेल म्हणून. आणि त्यावेळी परशुराम म्हणाले, तू ब्राह्मण नाहीस. कारण हे एक क्षत्रिय सहन करू शकतो. एवढा संयम एका क्षत्रियाकडेच असतं आणि तू क्षत्रिय आहेस. कर्णाने मान्य केलं आणि त्यावेळी परशुरामाने शाप दिला. काय शाप दिला? की एका आवश्यक वेळी, गरजेच्या वेळी, तुला ज्यावेळी अत्यंतिक गरज आहे त्यावेळी हे ब्रह्मास्त्र चालणार नाही. आणि नंतर परशुरामांना वाटलं, अरे चूक झाली, गुरुभक्ती थोर आहे याची. आणि परशुरामाने त्याला उशाप काय देऊन टाकला?
की जगामध्ये सर्वात दानी म्हणून, जगामध्ये सर्वात शूर म्हणून, जगामध्ये सर्वात वीर म्हणून, जगामध्ये कलंकित नव्हे तर सन्मानानं मिरवण्याचा काळ येईल, तू अमर राहशील. हे गुरु करू शकतो. या गुरुची महती या ग्रंथामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून जे जे पाहिले म्या डोळा तो तोची माझा गुरुपतळा. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव